चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेन. टीम इंडियन लॉजिस्टिक आणि टीम डीके टायटन्स दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपली सलामीची जोडी जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवली तर आपला अतिरिक्त खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही विनंती असेल. कारण की प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे की प्रत्येक खेळाडूला आधीच आम्ही नावारूपात चर्चेत ठेवू. त्यामुळे विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. यावेळेस अकाउंट ओपन झाले 1 या धावसंख्येने. यावेळेस फटका फसलाय आणि हिड विकेट आजच्या दिवसामध्ये पहिला फलंदाज जो हिड विकेट झालाय. डीके टायटन्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज, विनंती आहे. कैलास दादा 12व्या खेळाडूला प्लीज पाठवा, विनंती आहे. कारण की खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, विनंती आहे. राहुल यावेळेस चांगली लाईन, पंचांचा इशारा, येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. हो यावेळेस पंचांचा इशारा काय येईल त्याच्या डिसिजन वरती मात्र नक्कीच आपल्याला वाट पाहावी लागेल. वाईट +1 अशा 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4. पंचांकडे अपील मागितल्या परंतु लेग बिफोर विकेट ची अपील तुम्ही मागू शकत नाहीये कारण की या स्पर्धेमध्ये ते विकेट ठेवण्यात आलेली नाहीये. हा चेंडू येते डॉट. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 4 या आकड्यावरती 4 धावा. हो यावेळेस टर्न झाले, मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात नक्कीच राहिले परंतु बॉल वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळेस हाती किल बॉल 30 लाईन तोच बॅट्समन परंतु गोलंदाजाने मात्र
चूक केल्या, वाईट बॉल. 6 धावा टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर या षटकातील जवळजवळ 3 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल अगदी शॉर्ट्स कडेला खेळून काढा, दूरवरतून क्षेत्ररक्षक येतात. एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक. अंतिमचे 2 बॉल कशा पद्धतीने मात्र फेस करेल बॅट्समन राहुल, गोलंदाज कशा पद्धतीने रिलीज करेल ते देखील पाहावं लागेल. यावेळेस संयम दाखवला, अगदी हलक्या हाताने चेंडूला पुश केलं. मिळेल ती म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे 8. 8 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा कारण की आपण भरपूर वेळ घेतोय. विनंती असेल. यावेळेस अंतिमचा बॉल. खूप चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते मोहन यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती. षटकाची देखील होती समाप्ती. म्हणजे या षटकामध्ये आल्या तब्बल 8 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे एक गडी बाद 8 धावा. अशा स्थितीमध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीम DK टायटन्स विरुद्ध असेल त्याच्या समोर टीम इंडियन लॉजिस्टिक. या टीम मध्ये नक्कीच आपल्याला ही लढत पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक संघ आहेत, त्या संघांनी मात्र पुढच्या फेरीमध्ये नक्कीच प्रवेश घेतला. अगदी लीग फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला संपन्न होत असताना पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर निलेश निघते, एक महत्वाचा खेळाडू टीम DK टायटन्स या संघाचा. ती मोठमोठे फटके अप्रतिमरित्या खेचतो, ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मेडल पटकावलं. मॅन ऑफ द मॅच मानकरी राहिला. आणि आता कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करेल ते नक्कीच पाहावं लागेल. चांगले क्रिकेट, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. ऐरोली प्रीमियर लीग 2025 दर्जेदार असा हा क्रिकेटचा सोहळा. हो यावेळेस मात्र फ्लिक केलाय, मनगटाचा फक्त आणि फक्त वापर केलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये मात्र आता काय घडतंय. चांगला प्रयत्न. इलेक्ट्रिसिटी वायरला कदाचित हा चेंडू आदळलाय, त्यामुळेच मात्र थोडेसे मागे राहिले. पण एक धाव तर डेफिनेटली मिळते. म्हणजे 1 या धावसंख्येने टीमचं टोटल आणि कैलास दादा आहेत, त्यामुळे झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. विकेटचं होतं पतन जबरजबर. दुसऱ्या राहुलला देखील परतावं लागते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 9 या आकड्यावरती. नऊ धावा. न्यू बॅट्समन राकेश राव आपल्याला पाहायला मिळते. राहुल परतला, राकेश आलाय. एक चांगला क्रिकेटर, चांगला खेळाडू. अनेक वर्ष नवी मुंबईमध्ये देखील त्याने क्रिकेट खेळले. परंतु आता जर आपण पाहिलं तर टीम DK टायटन्स या संघाचं नेतृत्व करते. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका आणि चॉईस बॉल नसणार आहे. जे काय आयोजक कमिटी
मॅचला सुरू होण्याच्या आधी जे काही चॉईस बॉल तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये कराल तेच फायनल असतील आणि त्यानंतर बॉल जर हरवतोय तर आयोजक कमिटी जो बॉल देईल त्या बॉलने तुम्हाला खेळावं लागणार आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग जास्त घेऊ नका हीच विनंती आहे. यावेळेस मात्र दूरवरतून चेंडूला खेळून काढलंय, गॅप मध्ये चेंडूला बाहेर पाठवलंय. त्यावरती एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 10. निलेशला अजून तरी प्रयत्न करता येत नाहीये, मोठा फटका खेचायचा आहे. ओहो, यावेळेस बॅट थोडीशी आधी आली. जर वेळेप्रमाणे जर ताळमेळ जुळला असता तर डेफिनेटली काहीतरी वेगळं चित्र हे मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं असतं. एक वेगळा फटका आहे, एक वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके कुठल्या क्षणी येऊ शकतात, ते करून देखील दाखवेल. यावेळेस चांगला प्रयत्न, थोडेसे फंबल झाले परंतु थ्रो येईल तत्पूर्वी मात्र एक धाव आणि आता बघता बघता दुसरी धाव. वाईट थ्रो आला त्यावरती मिळते, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, अंतिमचा चेंडू. खूप खूप आभार दादा, थँक्यू सो मच. तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने दिल्यात. आमचे सन्माननीय पाहुणे करंजी मडवी साहेब आज प्रामुख्याने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने खूप खूप आभार. आणि हा फटका चाललाय 6 या धावसंख्येसाठी आणि या षटकाराने टीमची धावसंख्या थेट पुढे सरकते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावा. अप्रतिम फटका षटकाराला. अगदीच मोठमोठे फटके खेचायचे आणि मोठमोठे फटके खेचत असताना जर आपण पाहिलं तर निलेश नक्कीच प्रयत्न करतोय, कुठे ना कुठेतरी शांत राहतोय, परंतु जशी संधी मिळते तसे मात्र मोठे फटके नक्कीच खेचेल. संधीचं सोनं करावं लागेल. अजूनही जर आपण पाहिले तर 3 षटकांचा सामना अजून शिल्लक आहे. जर आपण पाहिले तर या पहिली इनिंगचा अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गप्रती आला हेमंत. हेमंत आलाय गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाजी मार्ग वरती हेमंत राईट ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस घेण्याचा प्रयत्न, फ्लाइट दिली, अगदीच थोडासा दूर राहिला बॅट्समन राकेश राव. येतोय डॉट. अगदीच संत गतीने टीमचं टोटल हे पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज एकंदरीत आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी याच ज्या व्यक्तिमत्वाचं खरं तर बहुतांश सहकार्य लाभलं. आज आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून देत असताना आपल्याला पाहायला मिळाले अनेक खेळाडू. परंतु यावेळेस काय घडतंय, 2 धाबा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची सदिच्छा भेट, ज्यांची सदिच्छा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्या व्यक्तिमत्वाने गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती एक चांगलं कार्य केलं, DKPL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा, अगदीच आपल्या गावातल्या प्रत्येक खेळाडूंना खेळण्यासाठी एक वेगळा हक्काचा व्यासपीठ आणि अग्री कोळी बांधवांमधील एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व, दिलखुलास असं व्यक्तिमत्व आपण कायमस्वरूपी या दिवागाव नगरीमध्ये पाहत आले. ते सन्माननीय या स्पर्धेतील प्रमुख प्रणेते आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती ज्यांची आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय बंडू केनी साहेब. त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम 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 साहेब. आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र ते देखील उपस्थित राहिलेत. ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या स्वागता दरम्यान ही मॅच, ही पहिली इनिंग आणि अप्रतिम झेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजितसाठी. गोलंदाजीमध्ये कारनामा आणि आता क्षेत्ररक्षक करत असताना मात्र तशाच पद्धतीचं एफर्ट्स दिलेत मैदानाच्या आतमध्ये. आणि राकेश राव सारखी महत्वाची विकेट डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम
DK टायटन्स या संघाचे अर्थातच राकेश राव बॅक टू द डगआउट म्हणजे गडी बाजले टीम DK टायटन्स या संघाचे तब्बल 3 आणि टीमचं टोटल आतापर्यंत पाहायला मिळत आहे ते म्हणजे 21 या आकड्यावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. तर सन्माननीय आमचे बंडू केनी साहेब खूप खूप आभार. खूप त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल ते सन्माननीय आणि त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ता सर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आज अनेक व्यक्तिमत्वांसोबत आज आपण पाहिलं तर बंडू केनी साहेब कायमस्वरूपी कार्य सक्षम. आज दिवानगरीचं क्रिकेट देखील त्यांनी अप्रतिम रित्या गाजवले. DKPL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा त्याचे प्रणेते देखील आहेत. टीमची धावसंख्या 21. यावेळेस लोअर फुटस बॉल त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्यावरती मिळेल ती म्हणजे सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. श्रीकांत मडवी बाळादादा आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडला निलेश ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आला परंतु जर आपण पाहिलं तर सूर्यकांत मडवी तो देखील प्रयत्न करेल. टीमची धावसंख्या 22. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 23 धावा. यावेळेस हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. 24 धावा. तर आतापर्यंत 24 धावा लागल्यात. 24 3 ओव्हर 24 धावा 3 षटका 24 धावा. तर विनंती असेल जो कोणता संघ जो कुठला खेळाडू जेवण करण्यासाठीचा बाकी असेल तर आपण लगेच जेवणाचे काउंटर्स या ठिकाणी ओपन आहेत. तर आपण नक्कीच जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहा आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जेवणाचे काउंटर्स ओपन आहेत तर आपण नक्कीच त्या जेवणाचा आस्वाद घ्या. 24 धावा पहिल्या 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग नका घेऊ. टीम इंडियन लॉजिस्टिक कैलास विनंती करतो आपण जास्त टीम मीटिंग नका घेऊ कारण की आपल्याला यापुढे देखील मॅचेस कव्हर करायचे आहेत. या संपूर्ण स्पर्धेला ज्यांचं सहकार्य लाभलं ते सन्माननीय बंडू केनी साहेब उपस्थित राहिलेत. आज त्यांची देखील उपस्थिती खास करून आपल्याला पाहायला मिळाली. अनेक पाहुणे मंडळी आहेत त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. या स्पर्धेला खरं तर नक्कीच एक चांगला हातभार लागला त्यांच्या वतीने. गोलंदाजी मार्क परती प्रवीण म्हात्रे.
प्रवीण मात्रे आलाय गोलंदाजी मार्क वरती. चांगला खेळाडू, अगदीच ASKच्या ज्या ज्या काही स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये अगदीच एन्जॉयमेंट भरपूर असते या खेळाडूची. परंतु आता नक्कीच ऐरोली प्रीमियर लीग 2025 हे पर्व पहिलं एन्जॉय करण्यासाठी आलाय. प्रवीण मात्रे स्ट्रायकर एंडला सूर्यकांत मडवी बाळादादा. यावेळेस मात्र फटका फसलाय, गॅप आहे, गॅप मधून मात्र बॉल जाईल, वन बाउन्स. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहतील आणि मिळतील धावा 4. टीमची धावसंख्या 28 धावा. स्वागत केलं प्रवीण मात्रेचं चौकाराने. अगदी शांततेचं वातावरण आणि क्रिकेटचा अविस्मरणीय असा सोहळा. ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिले, पंचांचा इशारा येतो, येस इट इज फाईट. अवांतर रूपात भर आणि 29 धावा. चौथं षटक मार्ग असते खर तर. हे षटक महत्वाचं असेल. हे षटक जर कुठे ना कुठेतरी थांबवलं. ओहो, यावेळेस मात्र शॉटम जॅक केलाय, मोठा फटका, मोठा धमाका ठोकलाय सूर्यकांत मडवीने. हा लांबलचक उत्तुंग षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावरती. 35 धावा. व्हॉट बॅटिंग, कौतुक करावं लागेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय बंडू किनी साहेब, ते देखील क्रिकेटचे अप्रतिम चाहते आहेत आणि क्रिकेटचे दर्जेदार खेळाडू आणि अगदीच स्वतःचा संघ देखील आहे. राधाकृष्ण दिवा हा संघ जर आपण पाहिले तर AKPL सारख्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि अनेक कोळी बांधवांना मात्र एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात त्यांचा देखील एक चांगला महत्त्वाचा वाटा राहिला. आणि आज त्यांच्या संकल्पनेतून AKPL सारखी एक सगळ्यात मोठी स्पर्धा आणि DKPL सारखी सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस स्विंग इन अ मिस, एक चेंडू जर बॅट्समनचा आहे तर डेफिनेटली एक चेंडू गोलंदाजाचा आहे. त्याचं थोडं उत्तर प्रत्युत्तर गोलंदाज प्रवीण मात्रेने दिलं. हा चेंडू येते डॉट आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. एक धाव कंप्लीट होते. चांगलं क्रिकेट. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. निलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे. हो, हा बॉल नक्कीच वाईड आलाय. एक्स्ट्रा धावा ऍड होते. टीमच्या टोटल मध्ये 37 धावा. अजूनही जर आपण पाहिले तर या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही पडणं श्रेयस असतील. या 2 चेंडूवरती देखील थांबवण्याचा प्रयत्न प्रवीण मात्रेचा असेल. यावेळेस थोडासा दबाव आहे कारण की इतका मोठा बॅट्समन ज्याच्या बॅटमधून कुठल्याही क्षणी मोठमोठे फटके येऊ शकतात. त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच दबाव निर्माण झाला असावा. प्रेशर आहे पण त्या प्रेशरला देखील थोडंसं मागे ठेवावं लागेल. तुमच्याकडे जर बॉल आहे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या बॉलवरची बोट थोडीशी वळवावी लागतील. हो, यावेळेस फटका फसलाय, साईड चेंज केली आणि त्याचं रूपांतर मात्र नक्कीच झालं असतं विकेटच्या स्वरूपात. परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू रिलीज झाला. 2 धावा कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. 40 ऑन स्कोरबोर्ड. अंतिमचा एक चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहे. शेवटचा बॉल. अंतिमच्या चेंडूवरती देखील प्रयत्न असेल आणि तो फेस करण्यासाठी निलेश दैनात आहे. हो, यावेळेस मात्र उंची भरपूर आहे. झेल खाली अजित, ज्याने अप्रतिम झेल पकडला होता परंतु आता थोडस जजमेंट चुकते. थ्रो येईल. तत्पूर्वी बघता 3 धावा कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची होती समाप्ती. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावरती. अजून या इनिंग मधील शेवटचं 6 चेंडू शिल्लक असतील. पाणीपुरवा मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे.
पाण्याची सुविधा अगदीच थर्डमॅन गलीमध्ये करून ठेवलेली आहे, तर आपण नक्कीच पाण्याचा आस्वाद घ्या. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे ज्यांचे जर आपण पाहिले तर क्रिकेटचे अशील चाहते, उत्तम असे खेळाडू आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धेचे प्रणेते म्हणून ज्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय बंडू केनी साहेब, एक समाजसेवक असे व्यक्तिमत्व. त्यांना या आयोजक कमिटीच्या वतीने आयरोली प्रीमियर लीगच्या वतीने हे टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येईल. आमचे कॅमेरामॅन super10cricket.in माध्यमातून हे क्षणचित्र या स्पर्धेचं टिपलं जात आहे. आज आमचं मुख्य व्यासपीठ आदरणीय सन्माननीय पाहुणे बंडू केनी साहेब, समाजसेवक असलेले व्यक्तिमत्व, कायमस्वरूपी अनेक गोरगरिबांच्या पाठीशी उभा असणारा माणूस, कायमस्वरूपी अनेक युवकांना देखील त्यांनी एक चांगलं प्राधान्य दिलं. आज चांगलं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर दिवागाव 40+ चे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष म्हणून देखील आहेत. आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, रेशीम गाठीने विणलेली ती शाल आणि सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जातंय. सुस्वागतम, खूप खूप आभार दादा. त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय पाहुणे म्हणून दत्ता दादा ते देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. तर super10 क्रिकेट आमचे कॅमेरामॅन ते देखील एक क्षणचित्र टिपतात. डेफिनेटली super10 क्रिकेटवरती देखील ही स्पर्धा ज्या प्रकारे लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते त्या प्रकारे मात्र प्रत्येक पाहुणे मंडळींचे क्षणचित्र टिपलं जात आहे. कौतुक करावं लागेल संपूर्ण कमिटीचं. चला, विनंती असेल, खूप वेळ घेऊ नका. शेवटचं षटक आणि टीमची धावसंख्या 43, 43 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर कुणाल बोरकर पहिल्या मॅचचा सुपर डुपर हिरो, ज्याने एकतर्फी किल्ला लढवला, तोच कुणाल आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. आणि सलामीला आलेला बॅट्समन अर्थातच निलेश. यावेळेस फ्लाइट दिली, परंतु विकेट कीपर भरपूर चतुर आहे. यावेळेस क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल देखील खेळले जाते मैदानाच्या आतमध्ये विकेट कीपरच्या माध्यमातून. वाईट बॉल, 44 धावा. हो, यावेळेस मात्र टर्न झाले ऑन द राईज. जसा टप्पा पडला तसा बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि सांघिक अर्धशतक देखील लागलंय टीम डीके टायटन्स या संघाचा. तब्बल 50 धावा टीमच्या टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू आला तसा सोडून दिलाय, पंचांनी ओळखलं, पाहिलं, त्यापर्यंत डिसिजन कळवलंय. अर्थात वाईट बॉल. 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून या अंतिमच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ खरं तर शिल्लक आहे. 38 सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे स्लिप देखील ठेवण्यात आल्या. मिड विकेटला देखील हेमंत आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला देखील प्रवीण आहे. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवलंय. एक्स्ट्रा कव्हरला देखील एक्स्ट्रा पॉइंटच्या दरम्यान देखील क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. हो, यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल मध्ये ऑन साइडला ओव्हरपिच बॉल लवकर पिक केला. आजच्या दिवसातील सगळ्यात लांब लचक फटका निलेशच्या बॅट मध्ये येत असताना पाहायला मिळते. पॉवरफुल हिट, षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57, 57 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स, कौतुक करावं लागेल. कुणालने मात्र पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाऊस पाडला होता
आणि तोच त्याच कुणालच्या विरुद्ध मात्र बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला. एक धाव, येस नो, या दोन्ही गोष्टींचा मात्र यामुळेच विचार केला जात आहे आणि पंचांचा नो बॉल आहे. म्हणजे कमरेच्या वरती बॉल असल्या कारणामुळे मात्र हा नो बॉल आणि त्यावरती 2 धावा म्हणजे तब्बल 3 धावा कंप्लीट होतात. म्हणजे टीमची धावसंख्या 60 धावा. कौतुक करावं लागेल. म्हणजे जी धावसंख्या पहिल्या षटकापासून 8-9 या आकड्यावरती होती ती धावसंख्या जशी दुसऱ्या तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसे मात्र पुढे सरकायला नक्कीच येत असं पाहायला मिळते. स्लॉगिंग ओव्हरचं अंतिमचं षटक, या इनिंग मधील शेवटचं षटक. या शेवटच्या षटकातील जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि निलेश मात्र सेट झालाय. ओहो, यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू येतोय डॉट. आता मात्र लाईन पकडली जाते आणि वेगाने प्रत्युत्तर देणं खूप गरजेचं आहे. वेग खूप महत्वाचा आहे परंतु तितकंच चांगलं माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 60 धावा, 60. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस मात्र उंची भरपूर आहे, डिस्टन्स मात्र कव्हर करता येत नाही आहे. झेल खाली प्रवीण आणि कॅच कॅरी केली जाते. विकेट होतोय पतन. जवळजवळ 4था गडी बाद होतोय. जो बॅट्समन सलामीला आला होता तो बॅट्समन आता थेट परततोय डगआउटच्या दिशेने. आजच्या दिवसातील जर आपण पाहिलं तर निलेश यांची महत्वाची विकेट म्हणजे अर्ध काम तर डेफिनेटली केले परंतु आता पुढच्या 2 चेंडूवरती 2 महत्वाचे बॅट्समन त्यांना मात्र काम करावं लागेल. आतापर्यंत 60 धावा आहेत. निलेश जर आपण पाहिलं तर वैयक्तिक चांगली धावसंख्या त्याने मात्र लगावली. चांगला खेळ त्यांनी मात्र दाखवला. म्हणजे वैयक्तिक 14 चेंडू आणि 29 या धावसंख्येची चांगली भागीदारी देऊन मात्र मैदान सोडावं लागते. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय राहुल साळवी. शेवटचे 2 बॉल. अंतिमचे 2 चेंडू फेस करण्यासाठी राहुल साळवी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू संधी मिळाली. 1 धाव कंप्लीट केले. 61 शेवटचा बॉल अजूनही शिल्लक या शेवटच्या षटकातील आणि या पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. अंतिमचा चेंडू. अंतिमच्या चेंडूवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न असेल परंतु गोलंदाज प्रयत्न करेल तो म्हणजे सूर्यकांत मडवी बाळादादा यांना थांबवण्यासाठी. अंतिमचं षटक, अंतिमचा चेंडू. कुणाल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहिलं तर सबमरीन डिलेव्हरी येतोय हा डॉट आणि या षटकाची होते समाप्ती. म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पूर्वार्धानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये टीम डीके टायटन्स या संघाने तब्बल 61 धावा लगावल्या आणि 62 धावसंख्येचं मात्र लक्ष ठेवले टीम इंडियन लॉजिस्टिक या संघासमोर. तर कुठे जाऊ नका आणि पाहत राहा आणि ऐकत राहा आयर्ली प्रीमियर लीग 2025 हे पर्व पहिलं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण बोलणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अगदीच पाहुणे मंडळी देखील उपस्थित राहिलेत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अमित लोखंडे यांना देखील आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या वतीने. तर आमचे सन्मान्य पाहुणे बंडू केने साहेब नक्की शुभेच्छा देतील. धन्यवाद. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र. ही स्पर्धा आयरोली प्रीमियर लीग 2025 करण मित्र मंडल मैदान या मैदानात होत आहे. या स्पर्धेसाठी विशेष करून जे मैदानासाठी या टुर्नामेंटसाठी जी विशेष मेहनत घेतात त्यांना त्यांचे सर्वप्रथम मी कौतुक करतो आणि या स्पर्धेत जे खेळाडू होतील त्यांना या लीगच्या प्रीमियर लीगसाठी सर्वांना
शुभेच्छा देतो. या स्पर्धेत जी विशेष मेहनत घेतली ते आपले संदेश सालवी, कैलास, आपला अमोल, राणाजी, सचिन मुरगे, सुनील आणि रमणभाई आणि आपला सुरेश, विजय मिश्रा असे या स्पर्धेत ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या सर्वांचं मोलाचं योगदान असतं. आणि ही स्पर्धा फक्त स्पर्धा नसून आपण सर्व एकत्र येतो ते महत्त्वाचं आहे. आणि ही स्पर्धा पुढील दरवर्षी अशी चांगल्यात चांगली कशी होईल त्यासाठी सर्वांचे जे प्रयत्न असतील त्यात आमचा पण थोडाफार वाटा राहील. हीच आम्ही आमच्या तऱ्हेने सर्वांना एक सर्वांना आमची छोटीशी भेट देतो. आणि ही स्पर्धा यशस्वी होवो आणि सर्व खेळाडूंचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण नक्कीच बोलणार आहोत नेक्स्ट मॅच साठी देखील. आणि त्याचप्रमाणे आपण इनिंग ब्रेक्स मध्ये निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल करत आहोत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील किरणजी म्हात्रे सर यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद लोकेश. आपण ज्याचा गोड असा आवाज ऐकत होतो तो आमचा मित्र, माझा जवळचा मित्र लोकेश. आताच जी NMTCL जी टुर्नामेंट झालेली त्यामध्ये सुद्धा त्याचा गोड आवाज आपण सगळ्यांनी ऐकला असणार. असा हा माझा मित्र. दोन्ही संघातील 12व्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी आपला 12व्या खेळाडूला कृपया करून इथे समालोचन कक्षामध्ये पाठवावे. दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे. आता आपण मैदानात बघत आहे ते श्री बंडू केळणी दादा आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. एक स्वतः एक चांगले खेळाडू आहेत बंडू केळणी आणि नेहमी क्रिकेटवरती प्रेम करणारे असं हे व्यक्तिमत्व बंडू दादा केळणी यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय की त्यांनी या ऐरोली प्रीमियर लीग 2025 या रबल बॉल स्पर्धेला भेट दिलेली. मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. आणि वळूया सामनाकडे. आणि हा सामना आहे त्यामध्ये जे लक्ष्य आहे ते 61 धावांचं धावसंख्या झालेली ते 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज आहे. इंडियन लॉजिस्टिक आणि DK टायटन असे दोन संघ आहेत. आणि DK टायटन यांनी 60 धावा पटकावलेल्या आहेत आणि आव्हान ठेवलेले ते इंडियन लॉजिस्टिक या संघासमोर ते 61 धावांचं. माझे मित्र पुंडलिक सर एक चांगले गोलंदाज आज आपल्या समोर आपण पाहत आहेत. आणि या संघामध्ये तेवढी क्षमता आहे कारण कैलास, जम्बो असे धडाकेबाज फलंदाज या इंडियन लॉजिस्टिक या संघात आहे. कृपया करून दोन्ही संघातील 12व्या खेळाडूंनी इथे समालोचन कक्षात यावे, आम्हाला सहकार्य करावं. कारण जे खेळाडू आहेत ते काही खेळाडू हे यांची नावं माहिती नाहीत त्यामुळे आम्हाला थोडं सहकार्य करावं. ही ऐरोली प्रीमियर लीग 2025 यामध्ये खूप सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे या कमिटीने. मी विशेषतः त्यांचे सगळ्यांचे आभार मानेन.
कृपया करून 12वा खेळाडू सलामीचा फलंदाज आहे तो हेमंत आणि त्याला साथ देतील ते हेमंत आणि कुणाल. आणि वैयक्तिक पहिलं बॉल बॉल कृपया करून 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षात यावे. डीके डीके या संघाचा 12वा खेळाडू, डीके टायटन्स या संघातील 12वा खेळाडू, तसेच इंडियन लॉजिस्टिक या संघाचा सुद्धा 12वा खेळाडूंनी समालोचन कक्षात यावे. रबर बॉल स्पर्धा या पावसाळी सीझन मध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येते आणि पहिल्यांदा या ऐरोली प्रीमियर लीग यांचं खूप उत्कृष्ट असं नियोजन व आयोजन केलेलं आहे या ऐरोली करण मित्र मंडळ या मैदानावरती. आणि खरोखर मी सगळ्यांचे आभार मानेन आणि विशेषतः कौतुक करेन श्री अमोल वाघमारे, रमन अंकल, आपले सुरेशजी राणाजी, तसेच सचिन भुजबळ, दिनेश भागनानी आणि विजय मिश्रा माझे मित्र माझ्या बाजूला बसलेले आहेत, संदेश साळवे आणि विशेष करून कैलास जगजाप ह्याचं सुद्धा मी विशेष करून कौतुक करेन. खूप सुंदर नियोजन आयोजन केलेलं आहे. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं शतक घेऊन येत आहे ते सुरेश राणाजी. बघूया पंचांच्या उजवीकडून मारा करतील, धीमी पद्धतीने गोलंदाजी करतात आणि त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे, चेंडूला दिशा वळवण्याची जी क्षमता आहे ती सुरेश राणाजी या खेळाडूकडे आहे आणि खरोखरच चांगलीच गोलंदाजी करतात आणि क्रिकेटमध्ये चांगलं योगदान आहे ते सुरेशजी राणाजी यांचं. आता मात्र ऑफच्या दिशेने उंचावर मारला फटका, हा झेल होऊ शकतो आणि मला वाटतं हा झेलची बाद. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती हेमंत हे झेलची बाद झालेलं आहे. जेव्हा ते US वरून रिटर्न आले तेव्हापासून त्यांच्या जे बॅटिंग मध्ये परिवर्तन झालेले आहेत आणि खूप चांगली फलंदाजी करतायत ते माझे परम मित्र जयवंतजी भंडारी साहेब. उत्तुंग असा हा षटकार मारलेला या अगोदरच्या मॅच मध्ये आणि खरोखरच मी त्यांचं कौतुक करेन सर. खूप चांगली बॅटिंग केली तुम्ही. आले ते नवीन फलंदाज जम्बो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे लांब लांब फटके मारण्याची, सामना करतील तिसऱ्या चेंडूचा. आता मात्र खूपच चांगला चेंडू, चांगलाच वळवतात राणाजी आणि खूप खूप चांगली गोलंदाजी करतात सुरेशजी राणाजी. 3 चेंडू आणि आतापर्यंत 3 चेंडू मध्ये एकही धाव न देता त्यांनी गोलंदाजी करतायत. चौथा चेंडू घेऊन येतील जम्बोसाठी. आता मात्र आखूड पद्धतीचा हा चेंडू, त्यावरती लेगच्या दिशेने मारलेला फटका. निलेश धावत आहे चेंडूच्या मागे आणि सुरक्षित अशी एक धाव आणि 1 धावांनी खाता उघडलेलं आहे ते इंडियन लॉजिस्टिक या संघाने. आणि 4 चेंडू नंतर 1 गडी बाद 1 धावा अशी धाव संख्या आहे ते 1 रन. थोडस आता जो पुढचा फलंदाज आलाय तो कुणाल, त्यासाठी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत ते सुरेशजी राणा सर. कारण मोठ्या खेळाडूची हीच एक ओळख असते की जसा खेळाडू आहे तशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात आणि त्याप्रमाणे गोलंदाजी. आणि बघितलेलं आहे चेंडू मारण्याचा प्रयत्न यष्टीची बाद झालेला आहे हा कुणाल. DJ
आणि आता मात्र 5 चेंडू झालेले आहेत राणाजी यांच्या, आणि 5 चेंडू मध्ये दिले फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केलेले आहे. खरोखरच मी कौतुक करेन या गोलंदाजाची, कारण चांगली गोलंदाजी करतात, एक चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत आणि तोच अनुभव घेऊन आता शेवटचा चेंडू करतील ते सुरेशजी राणा. आणि समोर आहे तो कैलास, आणि तेवढा ताकदीचा फलंदाज आहे कैलास. त्याच्या बरोबर खूप मोठा दांडगा अनुभव आहे कैलास. त्या अनुभवाच्या जोरावरती सामना करतील शेवटच्या चेंडूचा. खेळण्यासाठी तयार, ऑफच्या दिशेचा हा चेंडू, आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. 1 षटकानंतर जी धाव संख्या झाली ती 2 धावा, 2 गडी बाद. तो मिस्टर किरण मात्रे, जैसा कि आप अभी बता रहे थे थोड़ी देर पहले कि एक मिस्टर भंडारी जी करके हैं जो उत्कृष्ट खिलाड़ी हैं, 6 मारा, तो मैंने ऐसे सुनने में आया कि आप लोग को आज उन्होंने ओली पार्टी रखी है आप लोग के लिए, क्या ये बात सच है? आप कृपया झूठ ना बोलें, सच बोलें. एक्चुअली देखो, उन्होंने जो 6 मारा वो बहुत ही अच्छा 6 मारा है, नो डाउट. तो पार्टी देने वाले, लेकिन आफ्टर सब टूर्नामेंट खत्म होने के बाद. ओके, बस मुझे यही सुनना था. धन्यवाद. आणि या सामनाकडे वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाज खारेगाव या संघातील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय कृपया करून व्यासपीठावरती या. सर या, आम्ही तुमचं स्वागत करतोय सर या ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये. आता मात्र राहुल वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं शतक घेऊन आले ते राहुल, आणि समोर आहे तो तेवढा ताकदीचा फलंदाज जम्बो. जम्बो मध्ये क्षमता आहे एक लांब लांब षटकार आणि चौकार मारण्याची. आव्हान होतं ते 61 धावांचं, आणि 1 षटक संपलेलं आहे. 1 षटक व 1 चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे ती 2 धावा. आता कुठेतरी धावाचा वेग वाढवण्याची गरज आहे ती जम्बो आणि कैलास याला. दुसरा चेंडू राहुल यांचा खेळतील जम्बो. आता मात्र खूपच सुंदर असा चेंडू, तेवढीच गती आणि तेवढा अचूक टप्प्याने गोलंदाजी करतोय तो राहुल, आणि तो काही जम्बो यांना चेंडू समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते या ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय राहुल. त्या अगोदर राणाजी, पुन्हा त्याच पद्धतीने हा चेंडू, आणि जम्बो यांना काही समजलेला नाही, आणि लगातार हा दुसरा निर्धाव असा चेंडू, आणि 3 चेंडू झालेले आहेत. सर तुमचं सहर्ष स्वागत. या आमच्या खारेगाव संघाचे खेळाडू इथे उपस्थित आहेत, सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू, आणि हा मला वाटतं थोडा बाहेरचा चेंडू, वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. वेलकम सर. आणि डिक्लेअर 1, याच्या प्रकारे 2 धावा. धन्यवाद. 2 धावा, आणि धाव संख्या झाले ते 4 धावा. पुन्हा एकदा राहुल पंचांच्या उजवीकडून मारा करतील, खेळतील जम्बो. आता मात्र पुढे येऊन मारलेला हा फटका, मला वाटते बघूया षटकार होतोय की नाही. आणि हा उत्तुंग असा मारलेला हा षटकार, जम्बो याच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार, आणि धाव संख्येत 6 धावांनी भर झालेली आहे. आणि धाव संख्या झाली आहेत मला वाटते 10 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 1 षटक संपलेले आहेत, आणि 4 चेंडू, मतलब 10 चेंडू नंतर धाव संख्या झाली ते 2 गडी बाद, 10 धावा. पुढचा चेंडू राहुल यांचा, खेळतील जम्बो. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू घोषितच्या दिशेने गेलेला आहे. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 धावांनी भर, आणि धाव संख्या झालेल्या आहे त्या 11 धावा. आणि झाडाच्या खाली सावलीचा आनंद घेतोय तो एकनाथ, थोडा टेन्शन मध्ये, कारण त्याच्या शेवटच्या चेंडूवरती जयवंत भंडारी यांनी मारलेला हा उत्तुंग षटकार त्याला आठवतोय. पुढचा चेंडू राहुल यांचा. आता मात्र जम्बो यांनी ऑफच्या दिशेने मारलेला फटका, कटवलेला फटका, त्यावरती पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. आता मात्र 2 षटक संपलेले आहेत, आणि 2 षटकानंतर जी धाव संख्या झाली ते 2 गडी बाद, 12 धावा. अजूनही मला वाटते 50 धावा. माफ करा, 62 धावांचं आव्हान आहे, आणि अजूनही 50 धावांची गरज आहे. मला वाटते 3 षटक आणि ओके 61 झालेले, माफ करा, आणि 62 धावांचं आव्हान होतं. आणि आता अजूनही 50 धावांची गरज आहे 3 षटकामध्ये. म्हणजे सरासरी जर समीकरण बघितलं तर 18 चेंडू
18 चेंडू आणि 50 धावा असं हे समीकरण आहे. प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज आहे. बघूया आणि ती क्षमता आहे. हे जे 50 रन्स ज्याचा पाठलाग करायचा आहे त्या 50 रनची क्षमता या कैलास आणि जम्बोमध्ये आहे. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं शतक घेऊन येत आहे. तो गोलंदाज सर निलेश भोईर, माफ करा निलेश भोईर, स्वतः गोलंदाजी वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत. आणि आम्हाला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते श्री मनोहर कृष्णा मडवी सर, श्री सुरेशजी राणाजी, श्री बंडू केणी व श्री मारुती कवलदार सर यांनी आम्हाला सहकार्य केले. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्यांनी बॅट इथे उपलब्ध करून दिलेले ते रामपोळ आपले सगळ्यांचे मित्र, त्यांच्या वतीने आता मात्र 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत भर झालेल्या धावसंख्येत आले ते 14 धावा, 2 धावा. तो किरण आप ये भी उसी बात को मैं आगे लेके जाना चाहूँगा कि कौन कौन इनवाइटेड हो पार्टी में. भंडारी साहेबांचं तसं मन खूप मोठं आहे. कोणी येऊ शकता. रायझिंग स्टार याच्या खेळाडूंना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. कारण त्यांनी आज जो मारलेला उत्तुंग असा षटकार, वर्षभरात या षटकाराची गूंज ऐकायला येईल, याचा आवाज आपल्याला ऐकायला येईल ना. खरोखरच खूप चांगला मारलेला हा फटका आहे आणि मला तर पार्टी लागूच आहे. बघूया बाकी कोण कोण येत आहेत. धन्यवाद. वळूया सामनाकडे. निर्धाव असा चेंडू निलेश भोईर यांचा पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल तो निलेश यांचा, कारण समोर आहे तो तेवढा ताकदीचा फलंदाज कैलास आणि त्यालाच गोलंदाजी करतोय तो निलेश भोईर. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. सलग असे 2 निर्धाव असे चेंडू टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर हा 4था चेंडू. आता मात्र पुढे येऊन सरवून मारलेला हा फटका बघूया. त्यावरती 1 धाव पूर्ण केलेली आहे. मला वाटतं दुसरी धाव घेण्यासाठी धावत आहेत आणि सुरक्षित अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगलीच फेक म्हणता येईल. ते माझा मित्र तिथे क्षेत्ररक्षण करतोय तो तानाजी पाटील. तानाजी हा रायझिंग स्टारचा एक चांगला उत्कृष्ट असा खेळाडू आहे. तो तिथे क्षेत्ररक्षण करतोय आणि चांगली फेक आणि 2 धावांनी भर. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू निलेशांचा. आता मात्र पुन्हा एकदा तो काही चेंडू बॅटवरती आलेला नाही आणि सुरक्षित अशी 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तानाजी यांचं. तर ते पुन्हा एकदा 1 धाव मिळाली ती कैलास यांना. आता मात्र धावसंख्या झाली 17 म्हणजे खतरा. आता बघूया खतरा या 2 संघामधील कोणत्या संघावरती येतोय, कारण धावसंख्या ते 62 धावा आहेत आणि धावसंख्या झाली आहेत ते 2 षटक व 5 चेंडू नंतर 17. शेवटचा चेंडू निलेश यांचा खेळतील जम्बो. पुन्हा एकदा उंचावर मारला फटका जम्बो याने. बघूया ते झेल होतोय की नाही. मला वाटतं हा घोषितच्या दिशेने गेलेला चेंडू, त्यावरती 1 धाव मिळालेली आहे. आता मात्र 3 षटक संपलेले आहेत. धाव संख्या झाल्या त्या 18 धावा. किरण मैं उसी बात को फिर से पूछना चाहूँगा. ये जो हमारे आपने बोला है कि राइजिंग स्टार के उत्कृष्ट तानाजी यहाँ खड़े हैं, क्या वो भी इनवाइटेड है उस पार्टी में? और उसके अलावा वैभव और कुणाल भी खड़े हैं जो उनके टीम के प्लेयर हैं, क्या उन्हें भी इन्विटेशन दिया गया है क्या? नक्कीच ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये आणि सर्वात उत्तुंग असा षटकार मारलाय तो निलेश यांनी. पण लक्षात राहील तो जयवंत भंडारी यांचा षटकार. आणि धाव संख्या झाली ते 18 धावा 3 षटकानंतर. आणि आता गरज आहे ते समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 44 धावा. 12 चेंडू आणि 44 धावा, जवळजवळ 22 ची सरासरी. आताच संदेश साळवी यांच्या सांगण्यानुसार जो जयवंत भंडारी यांनी षटकार मारलेला तो चेंडूवरती साईन करून तो एकनाथ राठोड यांना देणार आहेत. एक मित्राला दिलेली भेट, सुंदर अशी भेट देणार आहेत. आणि मला वाटते त्या भेटीसाठी झाडाखाली बसलेला आहे तो एकनाथ. आता मात्र समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 44 धावा असं बार विजय जी. कुणाल बार देख रहा है इधर. कुणाल को भी इनवाइट करेंगे. वो सोच रहे मेरा नाम नहीं
आप जब बोल रहे हो कि करेंगे करेंगे, मतलब खाली आपको इनविटेशन दिया गया है क्या? उनको करेंगे का क्या मतलब होता है? वो तो उनके टीम के खिलाड़ियों को पहले इनविटेशन देना चाहिए। वो सोच रहे कि मेरा नाम कब लेंगे, अभी ले लिया तो वो भी ऍड हो गए. ठीक आहे, चलो. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं शतक घेऊन येतो तो गोलंदाज मित्र राहुल ठाकूर. पंचांच्या उजवीकडून मारा करतील आणि समोर आहे तो कैलास. आव्हान आहे ते 12 चेंडू आणि 44 धावा. आता मात्र आखूड पद्धतीचा ऑफच्या दिशेचा हा मारलेला चेंडू आणि मला वाटते त्यावरती पंचांनी आपला निर्णय आणि डिक्लेअर 1 धावा. पंचांनी आपला निर्णय कळवावा. ऐरोली रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग 2025 आणि या सत्रामध्ये हे पहिलं वर्ष आहे आणि ज्याने मेहनत घेतलेली आहे असे आमच्या कमिटी सदस्य, त्यांचे मी पुन्हा एकदा कौतुक करेन आणि आभार मानेन की खूप सुंदर अशी आयोजन केलेलं आहे ते ऐरोली प्रीमियर लीग. आणि पंचांनी आपला निर्णय कळवावा. त्यामध्ये माझे मित्र आहेत सगळे आणि अमोल वाघमारे आणि रमन अंक यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आणि हा मला वाटते मिल गया मौका मार दिया चौका. आणि अशा प्रकारे धावसंख्या 4 धावांनी भर आणि धावसंख्या झाले ते 22 धावा झालेले आहेत. खूप सुंदर असा फटका म्हणता येईल कैलास यांचा आणि क्षमता आहे कैलास मध्ये, कारण आव्हान होते ते 12 चेंडू आणि 44 धावा, म्हणजे 22च्या सरासरीने धाव पटकावायच्या एका षटकामध्ये. आणि बघूया, हा सर 4 धावा, मिल गया मौका मार दिया चौका आणि पहिल्या चेंडूवरती उत्तुंग असा मारेल हा चौकार. आणि बघूया आता मात्र अजूनही 40 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावा असं हे समीकरण आहे. आणि बघूया, आणि क्षमता आहे जम्बो आणि कैलास मध्ये. आणि समोर आहे तेवढाच ताकदीचा गोलंदाज राहुल. पहिल्या चेंडूवरती एक उत्तुंग चौकार मारल्यानंतर गोलंदाजाच्या मनामध्ये काही डाऊट्स येत आहेत की आता मी काय करू. आणि बघूया, त्याची परीक्षा आहे ती राहुल यांची. पुढचा चेंडू आणि बघा त्याप्रमाणेच आता उंचावर मारलेला फटका आणि झेल आहे. आणि बघूया झेलच्या खाली हा क्षेत्ररक्षकाने उत्तुंग असा मारलेला फटका कैलास यांनी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलचीत बाद झालेला. या अगोदर त्यांनी चौकार मारलेला आणि चांगलंच कमबॅक म्हणता येईल ते राहुल यांचा. पहिल्या चेंडूवरती चौका मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कैलास प्रवीण यांनी खूप सुंदर असा झेल घेतला. डीजे धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे धावसंख्येत 3 धावांनी भर आणि धावा संख्या झाल्या त्या 25 धावा. अजूनही समीकरण 9 चेंडू आणि 37 धावा असं हे समीकरण आहे. 9 चेंडू आणि जशी जयवंत भंडारी साहेब हे पार्टी देणार आहेत हे ऐकल्यावरती माझे मित्र आकाश बोक्या जो गावसोटेश्वर मंदिरात मैदानाचे ते खेळत होता तो धावत आलाय, कारण त्याला माहिती आहे की जयवंत सर पार्टी देणार आहेत. तसंच आकाश तिथे खेळत होता गावसोटेश्वर मैदानावरती, तिथून इथे पळून आलेला आहे. पुढचा चेंडू आता मात्र एसटीची बाद झालेला आहे तो जम्बो. अनेक मोठा हादरा मोठा धक्का बसलेला आहे तो इंडियन लॉजिस्टिक या संघाला. आणि आता आले ते नवीन फलंदाज कैलास, फलंदाज दीपक आणि जम्बो यांची जाण्यासाठी आले नवीन फलंदाज दीपक. थोडेसे नाराज झालेले आहेत कैलास, कारण
चांगलीच फलंदाजी करत होते. आणि के माझा मित्र, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा के. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो के. माझा परम मित्र रायझिंग स्टारचा हे खेळाडू आणि उत्तुंग असा मारलेला हा षटकार, त्यावरती 6 धावा मिळालेल्या आहेत. आणि धावसंख्येत जयेश सर जे आलेले आहेत आपल्या संघासाठी शुभेच्छा देण्यासाठी, आणि विजय जे खारेगाव संघाचे 40+ हे खेळाडू, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो या ऐरोली प्रीमियर लीग 2025 मध्ये. सर तुम्ही इथे उपस्थित झालेले आहेत, वेलकम सर. रबल बॉल स्पर्धा आणि आवर्जून उपस्थित आहेत शुभेच्छा देण्यासाठी, धन्यवाद सर. 7 चेंडू आणि 31 धावा असं हे समीकरण आहे. 7 चेंडू आणि 31 धावा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मला वाटतंय राहुल यांचा उत्तुंग षटकार ठोकल्यानंतर पुढचा चेंडू सामना करतील ते दीपक शेट्टी. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चांगलंच कमबॅक म्हणता येईल. आणि 1 धाव मिळालेली. आणि आता मात्र धाव संख्या झाल्या त्या 32 धावा. अजूनही आव्हान आहे ते 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावा असं हे समीकरण आहे. आणि मैं जन औषधि के ओनर और कप्तान और सर्वा कड़ू जी को बुलाना चाहूँगा, टॉस के लिए रेडी रहें. मिस्टर कड़ू, आप जहाँ भी हैं, अगर आपके पास ऐसी कोई दवा है जो आदमी 60 के ऊपर हो गया उसको जवान हो जाए तो ले आइएगा वो भी. मिस्टर कड़ू, वेयर आर यू? टॉस के लिए आ जाइए जल्दी से जल्दी. जिसको जवान होना है वो यूएसए जाए. देखिए हमारे भंडारी साहब. किरण यार, मैं डायरेक्ट ना मेन मुद्दे पे आता हूँ. क्या मुझे इनविटेशन है? अरे यार सबको है ना राइजिंग स्टार में. वो कुणाल बाबा देख रहा है यहाँ पे, उसको बोल लेके जाएंगे तुझे, टेंशन. हा, वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं शतक घेऊन येतात ते खेळणार. बोक्यासारखा खेळाडू क्रिकेट सोडून इथे आलेला आहे. विचार करा, केकेला शुभेच्छा देण्यासाठी आणि जयवंत भंडारी यांनी देणारी जी पार्टी आहे ती घेण्यासाठी. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं शतक घेऊन येतात ते खेळणार. आणि आव्हान आहे ते 30 धावांचं आव्हान आहे. 6 चेंडू आणि 30 धावा. सहा चेंडू आणि 30 धावा. तानाजी, सवाल है आपसे एक. केके ने भी पार्टी रखा है और भंडारी जी ने भी पार्टी रखा है, आप कौन से पार्टी में जाना चाहोगे? आइला केके, मार इसको. पहिला चेंडू खेळणाऱ्यांचा आणि पहिला चेंडूवरती मारलेला हा षटकार. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये, अनिश्चितता खेळ आहे क्रिकेट. आणि बघूया पहिल्या चेंडूवरती उत्तुंग मारलेला हा षटकार. अजूनही 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडू आणि 24 धावा. हो हो हो, नाही घेऊया ना, कारण संदेश साळवी खूप मेहनत घेतलेली आहे या ऐरोली प्रीमियर लीग 2025 साठी. आता मात्र हा बाहेरचा चेंडू, मला वाटते हा वाईट घोषित केलेला आहे पंच. अशक्य असं काही नाही, शेवटच्या चेंडू पर्यंत काही होऊ शकतं आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण बघणार आहोत. कारण अनिश्चितता खेळ आहे क्रिकेट. खेळतील राहुल. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात चांगलाच कमबॅक म्हणता येईल. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्यासाठी धावत आहेत आणि सुरक्षित अशा बघूया. आणि चांगलीच फेक म्हणता येईल ते तानाजी यांचे. आणि धावचित होता आता वाचलेला खेळाडू. आणि धाव संख्येत 2 धावांनी भर झाली आणि धाव संख्या झाल्या त्या आता मात्र समीकरण 4 चेंडू आणि 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही चालू आहे, कारण हा क्रिकेटही खेळ असा आहे, अनिश्चितता खेळ आहे, काही होऊ शकतं शेवटच्या चेंडू पर्यंत. आणि आता समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा हा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, त्यावरती सुरक्षित अशी 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते तानाजी याचं. तानाजी पाटील एक उत्कृष्ट असा हा खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे, चांगलं क्षेत्ररक्षक आहेत,
फक्त गोलंदाजीमध्ये थोडासा मार खात होतो, पण माझा मित्र आहे. असो, आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू आणि 20 धावा. 3 चेंडू आणि 20 धावा. स्लोवन पद्धतीचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, निर्धाव असा चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धावा. 2 चेंडू आणि 20 धावा. तानाजी जो कल हैदराबाद से आज ही सुबह रिटर्न आए हैं, तो कल उन्होंने हैदराबादी बिरयानी खाई थी. तो मेरा सवाल अभी ये है कि भंडारी जी की पार्टी में वापस से हैदराबादी बिरयानी ही है, तो आप केके का मटन खाना चाहेंगे कि भंडारी का बिरयानी, बताओ. धन्यवाद. तानाजीचा श्रावण आहे. मी पुन्हा एकदा या कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांचे आभार मानेन की खूप सुंदर अशी आयोजन केलेले आहे या सामन्याचे, आणि आम्हाला वाटते हा सामना जिंकलेला आहे DK आणि विजयी संघाचे, इंडियन लॉजिस्टिक या संघाचे. हे मला वाटते हा सामना गमावलेला आहे, त्यांचे सुद्धा अभिनंदन, कौतुक करेन. चांगलाच क्रिकेट आपण बघायला मिळालेला आहे, आणि एक संघ जिंकतो आणि एक संघ हारतो